गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातला कर्तृत्ववान नेता, वंजारी समाजाचा चेहरा, ओबीसी साठींचा देवमाणूस. आज मुंडेंचा फोटो अनेकांच्या देव्हाऱ्यात आहे. पण याच देवमाणसाच्या बालेकिल्ल्याला म्हणजेच बीड जिल्ह्याला सध्या गुन्हेगारीचं ग्रहण लागले. मुंडेंच्या प्रयत्नामुळे बीड जिल्ह्याला मंत्रालयात पोलीस खात्यात स्थान मिळालं. बीड जिल्हा नावारूपाला आला, पण तोच बीड जिल्हा त्याच्याच घरात एकेकाळी नोकर राहिलेला आणि आता त्यांच्या पुतण्याच्या अत्यंत जवळचा मानला जाणाऱ्या वाल्मिक कराडमुळे बदनाम झाला. आणि त्याला निमित्त ठरलं ते संतोष देशमुख हत्या प्रकरण. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं मास्टर माइंड असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे CIDनेही आपल्या दोषारोपपत्रात वाल्मिक कराड यांनाच मुख्य सूत्रधार केलंय. त्यानंतर त्यांच्याशी धागेदोरे असल्यानं आणि विरोधकांसह सत्ताधारी आमदारांच्याही मागणीनंतर धनंजय मुंडेंनी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंची जितकी नाचक्की झाली तितकीच अजित पवारांचीही झाली. कारण पालकमंत्रीपद मुंडेंना देऊ नये यासाठी सुरेश धसांसह अनेक सत्ताधारी आमदारांनाही मुंडेंच्या पालकमंत्रीपदाला विरोध केला. मग हे पालकमंत्रीपद खुद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं असलं तरी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. मागील काही दिवसांपासून दररोज काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांच्या गुंडगिरीचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर तो पोलिसांना शरण गेला. या प्रकरणी दादा खिंडकरांचा आका कोण असा प्रश्न उपस्थित होत होता. दुसरीकडे दादा खिंडकर शरण जातात ज्याला मारहाण झाली त्या ओकार सातपुते नावाच्या तरुणांचाही एका तरुणाला अमानुष मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे विश्वासू निकटवर्ती असणाऱ्या अमरसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांना दादा खिंडकरांच्या गुन्हेगारीला अमरसिंह पंडितांनी बळ दिल्याचं म्हटलंय. शिवाय दादा खिंडकरांचे आका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमरसिंह पंडित आहेत. त्यांनी खिंडकरांवर 4 गुन्हे दाखल करून दिले नाहीत. राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या जीवावरच दादा खिंडकर याने आतापर्यंत दादागिरी केली. त्यांचा तडीपारीचा प्रस्ताव त्यांनीच रोखला होता. बीड जिल्ह्यातील गेवराईचे माजी आमदार आहेत. तसेच माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे थोरले चिरंजीव आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे थोरले बंधू आहेत. अमरसिंह पंडित नेमके कोण आहेत? बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष, राज्य सहकारी बँकचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते बीड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते राहिले आहेत. मराठवाड्यातील दुष्काळ, पाणी व शेती आदी विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.